राजकारणामध्ये कोण कधी कोणती भूमिका घेईल याचा अंदाज काही येत नाही। सध्या राजकारणामधील एक महत्त्वाचा विषय चाललेला आहे आणि एक महत्त्वाचं स्टेटमेंट हे अजित पवारांनी दिलं आहे। ते बघून सगळेजण इमोशनल झाले। ते काय की घरातील वाद किंवा राजकारण हे घरापर्यंत घेऊन यायचं नसतं। राजकारण हे राजकारणाच्या ठिकाणी आणि घर व्यवहार म्हणजे व्यवहारिक एक घर एक कुटुंब ते त्या जागी। आणि सुप्रिया सुळेंच्या विरोधामध्ये मला उमेदवार द्यायचा नव्हता, त्यांनी असा गौप्यस्फोट केला आणि त्यावरून हे राजकारण तापलं गेलंय। बघा आता नेमकं प्रकरण काय आहे आपण बघूया सविस्तर। आता महाराष्ट्रामधील एक जैसा बोले तैसा चाले म्हणून अजित पवारांना ओळखतात, कारण तीच ओळख अजित पवारांची आहे। ते रोखठोक बोलतात आणि ते मुद्द्याचं बोलतात, पुढच्या व्यक्तीला पटावं म्हणून ते बोलत नाही, त्याच्या मनात जे असतं ते बोलून ते दाखवतात त्यावेळेस। आता हेच गोष्ट आहे मित्रांनो, अशी त्यांची व्यक्तिमत्व असताना त्यांनी आपल्यासोबत काही लोक घेऊन त्यांनी बंड केला, पक्ष फोडला वगैरे, ते बाकी गोष्टी ते राजकीय गोष्टी आहेत, त्याकडे आपलं वळायचं नाही। आता विषय कुठला आला या ठिकाणी? विषय असा आलाय की अजित पवारांनी एका योजनेची घोषणा केली महाराष्ट्रामध्ये, ते म्हणजे माझी लाडकी बहीण योजना। आणि त्यात त्यांनी प्रत्येक बहिणीला 1500 रुपये त्यांनी देणार आहेत। ती योजना ही आता अंतिम टप्प्यामध्ये आहे। आता एवढं असताना अजित पवार त्यावेळेस खूप ट्रोल झाले। असं बोललं गेलं की बहिणीच्या विरोधामध्ये आपली बायको उभा करतो आणि तोच चालू करतो का म्हणले ते लाडकी बहीण योजना। अशा अनेक गोष्टी असतील, त्यांना असं ट्रोल करण्यात आलं। मग त्यावेळेस का असेना, पण आता त्यांच्यापाशी अशी स्टेप येऊन बसलेली आहे, कारण अजित पवारचे नेते मंडळी आहेत, त्यांचे आमदार आहेत, त्यांचे कार्यकर्ते आहेत, त्यांच्यामध्ये आणि शिंदे गट या दोघांमध्ये आतापर्यंत कधी पटलेलं नाही। ते आताही पटत नाही, पूर्वी पटत नव्हतं आणि ते भविष्यामध्ये पटणार नाही। आता पवारांची भूमिका तळ्यात आणि मळ्यात झालेली आहे। युतीमध्ये असून तेवढी त्यांच्यामध्ये पॉवर नाहीत। आणि एक गोष्ट आपल्या ठिकाणी समजते की अजित पवारांचं जे व्यक्तिमत्व आहे, त्यांची जी रूपरेषा जी पक्षाची होती, विचारसरणी जी होती पक्षाची, ते विचारसरणी आणि भाजप सेनेची विचारसरणी दोघांमध्ये भिन्नता आहे, दोन्हीही परस्पर विरोधी आहे। अजित पवारांचा जो पक्ष होता राष्ट्रवादी, त्यात त्यांनी काम केलं आतापर्यंत, त्या पक्षाची भूमिका ही वेगळी होती आणि भाजपची सेनेची भूमिका पूर्णपणे वेगळी आहे। आता दोन्हीही वेगळ्या वस्तू किंवा दोन्ही वेगळ्या व्यक्ती एकत्र कसे येऊ शकतात, हा एक मोठा प्रश्न होतो। हेच कारण होतं की युतीमध्ये असताना सुद्धा अजित पवार हे वेगळे होते। आणि असंच झालं, नाशिकमध्ये लोकसभेला छगन भुजबळांना जागा द्यायची होती, पण मराठा आरक्षणामुळं त्या ठिकाणी भुजबळांना जागा हे देऊ शकले नाहीत अजित पवार, इच्छा असताना सुद्धा। कारण काय, त्यांना भीती वाटली होती की आता जो मराठा महासंघाने सांगितलं होतं अजित पवारांना, जर तुम्ही या ठिकाणी त्याची उमेदवारी दिली तर तुमचे पूर्ण आम्ही खासदार पाडू, त्यामुळे त्यांनी ते टाळलं। तिथून त्याने भुजबळांना उमेदवारी दिली नाही। आता जो विषय होता तो विषय बारामतीचा। आता बारामतीमध्ये नेमकी उमेदवार द्यायची कोणाला, हा एक मोठा प्रश्न, कारण बारामतीमध्ये तुम्ही उमेदवारी कुणाला पण द्या, तो तिथून निवडून येणार नाही, कारण बारामती ही शरद पवारांचा बालेकिल्ला आहे। आणि बारामती शरद पवारांचा बालेकिल्ला असल्यामुळं त्या ठिकाणी शिवसेना शिंदे गट असेल किंवा भाजप असेल, त्या दोघांनी कितीही जर ताकदीचा उमेदवार दिला तर तो उमेदवार निवडून येईल याची गॅरंटी काहीच नाही। कारण काय, एखाद्याच्या बालेकिल्ल्यामध्ये त्या ठिकाणी त्या व्यक्तीने राज्य केलेलं आहे इतके वर्ष, त्या ठिकाणी एक परकीय माणूस पक्षाचा येऊन तिथून जिंकून येईल शक्यता कमी आहे, शक्यता 99% कमी होते। म्हणून त्यांनी त्या ठिकाणी अजित पवारांनाच उतरावायला त्यांनी ते सुचवलं। आणि ही माझी इच्छा नव्हती, ते मला जे आमच्या बोर्डानं सांगितलं, आमच्या वरिष्ठांना सांगितलं, ते पक्षश्रेष्ठी आहेत दिल्लीचे अमित शहानी सांगितलं, म्हणून मी माझ्या बायकोला उमेदवारी दिली। पण ती बायकोला उमेदवारी द्यायची ही माझी इच्छा नव्हती, असं त्या ठिकाणी आता अजित पवारांनी हे बोललेलं आहे। आता या ठिकाणी ह्या वाक्यावरून एक राजकीय वर्तुळामध्ये अशा भूमिका आणि अशी वक्तव्य उडत आहेत की साधा अजित पवार ज्याप्रमाणे पहाटे जाऊन शपथ घेतली होती
परत ते परत आले, आता इकडे जाऊन ते परत विधानसभेला येतील का आपल्या आपल्या घरी, हे या ठिकाणी लोकांना वाटतंय. आणि या ठिकाणी मी म्हणलो होतो त्यावेळेस की या ठिकाणी ती उमेदवारी ही भाजपला द्या, पण त्यांनी माझं ऐकलं नाही. त्या ठिकाणी उमेदवारी ही मलाच दिली, म्हणजे आमच्याच पक्षाला दिली. आणि ह्याच बघा गोष्टीतून अजित पवारांच्या पाठीमाग जेवढे लोक असायला हवे होते तेवढे का नाहीत. तसं शिंदे सेनेच्या पाठीमाग लोक अजून पण आहेत, पण ज्यावेळेस प्रश्न हा पवारांचा येतो त्यावेळेस त्याच्या पाठीमाग लोक का नाहीत याचं एकमेव कारण तेच आहे. कारण काय, ज्या पक्षामध्ये राहून ज्या ठिकाणी जो बालेकिल्ला आहे, जो यांचं होम टाउन आहे, त्यातून त्यांनी काकाला खुलं चॅलेंज केलं. आणि त्यामुळं फक्त महाराष्ट्र नाराज नाही, जी आमचं कौटुंबिक जी पार्श्वभूमी आहे पवारांची, त्यांनी सुद्धा विरोध केला भूमिकेला अजित पवारांच्या. आता यानंतर असं वाटायला लागतंय की लाडकी बहीण योजना आणल्यामुळं का असेना अजित पवारांना आपल्या बहिणीविषयी थोडंसं आत्मीयता वाटायला लागली काय, किंवा अजित पवार परत आता काँग्रेसमध्ये येतील का, राष्ट्रवादीमध्ये परत मुळातल्या, त्या ठिकाणी हा एक लोकांना प्रश्न पडतो. आणि युतीमधील अंतर्गत जे वाद आहेत ते वाद कोणत्या शिगेला गेलेले आहेत हे सध्या बाहेर आलं नाही, पण चर्चा हीच चालू आहे की सध्या कुणाला किती जागा द्यायच्या महायुतीमध्ये याचा सर्वस्वी अधिकार हा देवेंद्रजी फडणवीस यांना आहे. आणि त्यामुळं अजित पवार गटावरती अन्याय होऊ शकतो असं पण बोललं जातं. आणि आता विधानसभेला लोकसभेप्रमाणे फटका बसल या भीतीपोटी अजित पवारांनी आपला स्टँड बदलला असावा असं पण सध्या बोलतात. आता या ठिकाणी विषय एवढा येतो